नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक नवीन ब्लॉग मध्ये। अजून आज नवीन वेगळा काही ब्लॉग आहे। थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असणार तुम्हाला कोणता ब्लॉग टाकून राहिलो। आज लेट झाला आहे, 4-5 दिवस लेट झाला एडिटिंग करायला आणि व्हिडिओ आपण सब्जी म्हणजे डेली व्हिडिओ टाकतो मी, त्याच्यामुळे थोडा लेट टाकत। आज सोमवार असते, सोमवार असल्यामुळे बंद असते आज, त्याच्यामुळे थोडा आज टाकणार आहे। त्याचा ब्लॉग बघून घे जा। आणि चला 14 एप्रिलचं सगळं थोडं थोडं दाखवलं आहे, दाखवण्याची कोशिश केली। आमची यवतमाळची 14 एप्रिलची दरवर्षी दाखवत राहतो, आमची यवतमाळची 14 एप्रिल तशी दाखवण्याची कोशिश केलेली आहे मी। बघा आवडली तर बघा, आवडली तर एक लाईक जरूर करजा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब पण करजा, आणि दोस्त मित्रांना शेअर पण करजा। आपला तसं एच डी दुकानवाला आपलं सब्जीचं चॅनल आहे, तसं वेगवेगळं थोडं तर सोमवारी बंद असते आमची इच्छी मंडी, तर थोडं वेगळं दाखवत राहतो मित्रांनो। 13 एप्रिल रात्रीचा माहोल बघून घ्या, उद्याचा पण दाखवणार आहे। रात्री 12 नंतरचा माहोल आहे, कारण 12 वाजेपर्यंत आम्ही आमच्या चौकात होतो। बघून घ्या माहोल। कृपया झेंडे फिरवत असताना काळजी घ्यायची आहे, पण कोणाला लागायला नको। घरी परत जात असताना सर्वांनी सावधगिरीने जायचं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या चौकामध्ये लस्सीचा आणि पाण्याचा वाटप आहे। रॅल्या 3 रॅल्या येते आमच्या इकडून, एक वाघापूरची आहे बघा, हे रॅली येऊन राहिलेली आहे। ती रॅली सगळ्यात मोठी रॅली असते, त्यांच्यासाठी सगळी पाण्याची व्यवस्था लस्सीची व्यवस्था आहे मित्रांनो। हे बघा लस्सी वाटप चालू पण झालेलं आहे। लस्सी बघा, लस्सी अशी लस्सी भरून देते कार्यकर्ते, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते। लस्सी बढिया लस्सी, पाण्याच्या बॉटल पण आहे बघा सगळ्या हात त्याला जय भीम जय भीम जय भीम। बघा सगळ्या बरोबर फ्रुटी पासून व्यवस्था आहे बघा। हा बघा फ्रुटी सब थंड गरम सगळं पाण्याची व्यवस्था बघा। आता 3-3 रॅल्या येणार आहे सगळ्या, हे बघा चालू आहे। जय भीम जय भीम। मित्रांनो सगळं आमच्याकडे तुम्हाला चौकातली बिर्याणी दाखवणार, सैतान चौकातली पण दाखवणार आहे। आवाज कमी येऊन राहिला असेल बघा, आमच्या कार्यकर्ते कशी लस्सी बनवत आहे बाबा। लस्सी किती लिटरची जय भीम किती लिटरची लस्सी आपली जवळपास 50-60 लिटर ना, 50-60 लिटरची लस्सी, कम जास्त पण कमी नाही। चल बाय बघा, कार्यकर्ते वाटप करासाठी श्रमदान करासाठी बघा किती आलेले आहे। पहिली रॅली आली आहे बघा त्यांच्या स्वागतासाठी, आमच्या संत भाऊ बघा आहे फटाके। हे वाघापूर परिसरातली रॅली आहे बघा। पहिली आमच्या चौकात पहिल्या रॅलीचं आगमन झालेलं आहे। वाघापूर परिसरातली पहिली रॅली आहे।
संविधान चौकात चाललो आपण. मेन चौक आहे पुढे, जेवढा बी यवतमाळातल्या रॅऱ्या असते पूर्ण इथे येते संविधान चौकामध्ये. पुढं दाखवतोच तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पुऱ्या यवतमाळातल्या जेवढ्या बी रॅल्या राहणार आहे आणि स्टँड डीजेपी राहते इथं ते पण दाखवतो. चला मग आता बघू समोर. चला मॉल इकडे आर्मी रोड आहे आवाला, इथून सगळं बंद केलं आहे. मेन संविधान चौक पाहिजे. कॉपीराईटची भीती असते, कॉपीराईट येऊ शकते, गाणे नाही टाकणार पूर्ण. पाणी नाश्ता असा वाटप असते इथे, ना पाण्याची टंचाई ना नाश्त्याची काही. सगळं बिलकुल फ्री असते सगळं. जसं आमच्या चौकामध्ये होतं तसं पण इकडे राहते. प्रॉब्लेम राहू शकते. बघा माहोल, बघा बघता माहोल. यवतमाळ 14 एप्रिल 2026. सर जय भीम. हो सर जय भीम. अजून तरी आले चालूच व्हायचंय. जवळपास 9 वाजले. इकडे सगळ्या खरेदीचे पुस्तकं वगैरे, फोटो वगैरे, मूर्त्या वगैरे सगळ्यासाठी एक लाईन मध्ये आहे. म्हणजे तो धामणगाव रोड जातो तो. सर्वांनी हात वर करायचे.
बंद आता एका साईडने येऊन राहिलेल्या आहेत, दाखवल्या तुम्हाला सगळ्या. यांना चालू झालेल्या आहे रॅल्या जवळपास सगळ्या, एका मागे एक 12-1 वाजेपर्यंत चालू राहते बिलकुल. 11 वाजेपर्यंत डीजे वाजते, त्यानंतर डीजे बंद करून देते. चला मग. बघा शॉर्टकट मध्ये दाखवलं थोडी रॅली आपण, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता 2-3 घंट्याचा. खूप मोठी रॅली असते. शॉर्टकट थोडं दाखवलं. 13 एप्रिलचं बी दाखवलं आणि 14 एप्रिलचं पण दाखवलं. बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू मग उद्या सकाळी नवीन काय विषय घेऊ. धन्यवाद.